हुपरीत सीसीटीव्ही बंद, सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. तहान लागल्यानंतरच विहीर खोदायची का? चांदी उद्योगासाठी देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या हुपरी गावात नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गावाची वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर वाढत्या चोरी, हाणामाऱ्या आणि अपघातांच्या घटनांमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज अधिक भासू लागली. हुपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून गावात 20 ते 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपींचा शोध घेणे सोपे झाले. मात्र आजच्या घडीला केवळ मोजकेच कॅमेरे कार्यरत असून बहुतेक कॅमेरे मेंटेनन्स अभावी बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यासमोरील कॅमेरे चालू असले तरी इतर महत्त्वाच्या ठिकाणचे कॅमेरे बंद असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. गावातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असताना आधीच बसवलेले कॅमेरे बंद होणे ही चिंताजनक बाब आहे. एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या प्रयत्नातून उभारलेली ही यंत्रणा आज देखभाल अभावी निष्प्रभ ठरत आहे. नागरिकांचा सवालही अगदी थेट आहे. तहान लागल्यानंतरच विहीर खोदायची का? सुरक्षिततेसारख्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाली करायची का, असा प्रश्न हुपरीतून उपस्थित होतोय. केके न्यूज साठी हुपरीहून सुलतान नदाब. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.